इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण 6वे भारतातील सामाजिक समस्या. प्रश्न पहिला अ आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. विधान आहे 1. घरगुती हिंसेचा कायदा डॅश साली पारित करण्यात आला. पर्याय 1995, 2005, 2011. त्याचं उत्तर आहे 2005 साली. 2. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणामध्ये डॅश हे एक आहे. पर्याय बहुविध पीक पद्धती, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल. तर याचं उत्तर आहे कर्जबाजारीपणा. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत चरस, मादक पदार्थांचे व्यसन, हिंसक चित्रपट, आंतरजालांचे व्यसन. सेल्फायटिस, अंमली पदार्थांचे व्यसन, देशी दारू, मद्याचे व्यसन. त्यातील चुकी जोडी आहे सेल्फायटिस, अंमली पदार्थांचे व्यसन. तर याची योग्य जोडी होईल सेल्फायटिस, भ्रमणध्वनींचे व्यसन. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. संज्ञा आहेत अंमली पदार्थ, पितृप्रधान पद्धती, लिंगभेद. 1. उभयलिंगी व्यक्तींना भेडसावणारी समस्या पितृप्रधान पद्धती. 2. याच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात अंमली पदार्थ. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. अल्कोहोलिक्स अनोनिमस हे अंमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला मदत करते. त्या जागी शब्द असेल नार्कोटिक्स. नार्कोटिक्स अनोनिमस हे अंमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला मदत करते. 2. वृद्धत्व हे कृत्रिम प्रक्रिया आहे. त्या जागी शब्द असेल नैसर्गिक. वृद्धत्व हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. व्यसनाचे दुष्परिणाम. उत्तर. मानसिक अस्थिरता, तणाव व नैराश्य वाढते, शारीरिक आरोग्य बिघडते व विविध आजार होतात. कुटुंबातील नातेसंबंध तणावग्रस्त होतात. संवादाचा अभाव निर्माण होऊन एकाकीपणा वाढतो. कामातील कार्यक्षमता व एकाग्रता कमी होते. आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणा वाढतो. समाजात प्रतिष्ठा कमी होते व सामाजिक दुरावा निर्माण होतो. आक्रमक व हिंसक वर्तन वाढण्याची शक्यता असते. 2. वृद्धांच्या समस्यांवरील उपाययोजना. उत्तर. योग्य आरोग्य सुविधा व नियमित वैद्यकीय तपासणी उपलब्ध करणे, आर्थिक सुरक्षिततेसाठी पेन्शन व इतर योजना राबवणे, कुटुंबियांनी प्रेम, आदर व सहानुभूतीने वागणे, वृद्धांना सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे, सुरक्षित निवारा व वृद्धाश्रमांची सोय करणे, वृद्धांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे, छळ व शोषणाविरोधात कायद्यांची अंमलबजावणी करणे, समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देणे. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. 1. सामाजिक समस्या आणि वैयक्तिक समस्या. सामाजिक समस्या समाजातील मोठ्या प्रमाणावर लोकांना प्रभावित करणारी समस्या असते. तर वैयक्तिक समस्या ही एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित समस्या असते. सामाजिक समस्या चा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. तर वैयक्तिक समस्येचा परिणाम मुख्यतः त्या व्यक्तीवरच होतो. सामाजिक समस्येची कारणे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक घटकांशी संबंधित असतात. तर वैयक्तिक समस्येची कारणे वैयक्तिक परिस्थिती, भावना किंवा निर्णयांशी संबंधित असतात. सामाजिक समस्येची उदाहरणे आहेत बेरोजगारी, गरिबी, भ्रष्टाचार. तर वैयक्तिक समस्येची उदाहरणे आहेत तणाव, आजारपण, आर्थिक अडचण. सामाजिक समस्येच्या उपाययोजना आहेत सामूहिक प्रयत्नांद्वारे केल्या जातात. तर वैयक्तिक समस्येच्या उपाययोजना वैयक्तिक पातळीवर केल्या जातात. 2. भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे व्यसन.
भ्रमणध्वनीचे व्यसन ही मोबाईलचा अतिरेक वापर करण्याची सवय असते. तर अंमली पदार्थांचे व्यसन ड्रग्ज किंवा मादक पदार्थांच्या सेवनाची सवय असते. भ्रमणध्वनी मुख्यतः आंतरजाल गेम्स सोशल मीडियाशी संबंधित असते. तर अंमली पदार्थाचे व्यसन हे शरीरावर व मेंदूवर थेट परिणाम होतं. भ्रमणध्वनीच्या व्यसनामुळे मानसिक परिणाम अधिक दिसतात. तर अंमली पदार्थांच्या व्यसनाचे शारीरिक व मानसिक दोन्ही परिणाम गंभीर असतात. भ्रमणध्वनीच्या व्यसनाचे शारीरिक परिणाम तुलनेने गंभीर कमी असतात. तर अंमली पदार्थांचे आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम जसे की आजार, मृत्यूचा धोका असे असतात. भ्रमणध्वनीचे व्यसन नियंत्रण व समुपदेशनाद्वारे सहज कमी करता येते. तर अंमली पदार्थांचे व्यसनमुक्तीसाठी विशेष उपचार व पुनर्वसन आवश्यक असते. प्रश्न 4 आहे, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. घरगुती हिंसा. उत्तर, कुटुंबातील छळ. कुटुंबातील एका सदस्याकडून दुसऱ्या सदस्यावर होणारा शारीरिक, मानसिक किंवा भावनिक त्रास म्हणजे घरगुती हिंसा होय. यात मारहाण, अपमान, धमक्या यांचा समावेश होतो. हिंसेचे विविध प्रकार. घरगुती हिंसा फक्त शारीरिक नसून मानसिक, आर्थिक व भावनिक स्वरूपातही दिसते. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणे हेही त्यात येते. कारणे व परिणाम. पितृप्रधान पद्धती, अज्ञान व असमानता यामुळे ही समस्या निर्माण होते. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो व कुटुंबात तणाव वाढतो. उदाहरण, पतीने पत्नीला मारहाण करणे किंवा तिचा अपमान करणे हे घरगुती हिंसेचे उदाहरण आहे. 2. कौशल्यांचा विकास. उत्तर, कौशल्य वाढीची प्रक्रिया. व्यक्तीच्या ज्ञान, क्षमता व काम करण्याच्या कौशल्यात वाढ करण्याची प्रक्रिया म्हणजे कौशल्यांचा विकास होय. यामुळे व्यक्ती अधिक सक्षम बनते. कौशल्यांचे प्रकार. कौशल्यामध्ये तांत्रिक, संवाद व व्यवस्थापन कौशल्यांचा समावेश होतो. ही कौशल्ये शिक्षण व प्रशिक्षणातून विकसित होतात. महत्त्व, उपयोग. कौशल्य विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढतात व आर्थिक प्रगती होते. यामुळे व्यक्ती स्वावलंबी व आत्मविश्वासी बनते. उदाहरण, एखाद्या व्यक्तीने संगणक प्रशिक्षण घेऊन अधिक नवीन कौशल्य आत्मसात करणे हे कौशल्य विकासाचे उदाहरण आहे. प्रश्न 5 अ, संकल्पनांची आकृती पूर्ण करा. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेवरील उपाय. उत्तर, जनजागृती निर्माण करणे, समुपदेशन करणे, व्यसनमुक्ती केंद्रे, कायदेशीर तरतुदी. ब, खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सहकारण स्पष्ट करा. 1. तंत्रज्ञान हे नेहमीच सामाजिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते. चूक, कारण तंत्रज्ञानामुळे समाजाचा विकास, दळणवळण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात प्रगती होते हे खरे आहे. परंतु तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्यास नकारात्मक परिणाम होतात. उदाहरणार्थ, आंतरजालाचे व्यसन, सायबर गुन्हे, गोपनीयतेचा भंग इत्यादी समस्या निर्माण होतात. तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तंत्रज्ञान नेहमीच उपयुक्त ठरते असे म्हणता येत नाही. त्याचे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही परिणाम असतात. 2. व्यसनाधीनता आणि सामाजिकरण यामध्ये प्रभावी सहसंबंध दिसून येतो. बरोबर, कारण सामाजिकरण ही प्रक्रिया व्यक्तीला समाजातील मूल्ये, नियम व वर्तन शिकवते. योग्य सामाजिकरण झाल्यास व्यक्ती चांगल्या सवयी अंगारते व व्यसनापासून दूर राहते. परंतु चुकीचे सामाजिकरण जसे की वाईट संगत, कुटुंबातील व्यसन असल्यास व्यक्ती व्यसनाधीन होण्याची शक्यता वाढते. मित्रपरिवार, कुटुंब व समाजाचा प्रभाव व्यक्तीच्या वर्तनावर मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे व्यसनाधीनता आणि सामाजिकरण यांच्यात घनिष्ठ संबंध दिसून येतो. प्रश्न 6 आहे, आपले मत नोंदवा. 1. घरगुती हिंसेशी संबंधित बहुतांश तक्रारींमधील पीडित व्यक्ती या स्त्रिया असतात. या संदर्भात तुम्हाला काय वाटते? उत्तर, पितृप्रधान पद्धतीचा प्रभाव. समाजात पुरुषांना अधिक अधिकार दिले जातात आणि स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय व हिंसा होण्याची शक्यता जास्त असते. आर्थिक अवलंबित्व. अनेक स्त्रिया
आर्थिकदृष्ट्या कुटुंबावर अवलंबून असतात, त्यामुळे त्या अन्याय सहन करतात आणि तक्रार करण्यास घाबरतात. सामाजिक दबाव व भीती, बदनामीची भीती आणि कुटुंब टिकवण्याची जबाबदारी यामुळे स्त्रिया शांत राहतात, त्यामुळे हिंसेच्या अनेक घटना बाहेर येत नाहीत. जागरूकतेचा अभाव, अनेक स्त्रियांना त्यांच्या हक्कांविषयी व कायद्याविषयी माहिती नसते, त्यामुळे त्या योग्य मदत घेऊ शकत नाहीत. 2. वयोवृद्ध पालकांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काय असू शकतात याची चर्चा करा. उत्तर: सकारात्मक परिणाम. 1. आरोग्य सुविधा उपलब्ध. वृद्धाश्रमात नियमित वैद्यकीय तपासणी उपचारांची सोय असते, त्यामुळे वृद्धांचे आरोग्य चांगले राखले जाते. 2. सहवास मिळतो. समान वयोगटातील लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांना एकटेपणा कमी जाणवतो, त्यामुळे त्यांचा मानसिक आधार वाढतो. नकारात्मक परिणाम. 1. भावनिक आधार कमी. कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे प्रेम व आपुलकी कमी मिळते, त्यामुळे वृद्धांना एकटेपणा जाणवतो. 2. एकाकीपणाची भावना. स्वतःला दुर्लक्षित व अनावश्यक समजण्याची भावना निर्माण होऊ शकते, त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. प्रश्न 7वा. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 ते 200 शब्द. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सामाजिक समस्या का आहेत, यावर चर्चा करा. शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारे योग्य सामाजिक आर्थिक उपाय सुचवा. उत्तर: भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन स्थिर असणे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु आज शेतकऱ्यांची आत्महत्या ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सामाजिक समस्या का आहेत, तर याचे कारण आहे कुटुंबावर होणारा परिणाम. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट येते. कुटुंबातील सदस्यांना उपजीविकेची व सुरक्षिततेची समस्या निर्माण होते. आर्थिक कारणे: कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च वाढ आणि कमी उत्पन्न यामुळे शेतकरी अडचणीत येतात, त्यामुळे ते मानसिक तणावाखाली येऊन टोकाचा निर्णय घेतात. 3. हवामान व शेतीतील अनिश्चितता. पावसाचा अभाव किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अनिश्चित राहते. 4. सामाजिक परिणाम. आत्महत्येमुळे कुटुंबातील सदस्यांवर मानसिक व आर्थिक संकट येते, त्यामुळे ही समस्या संपूर्ण समाजाला प्रभावित करते. उपाययोजना. 1. आर्थिक सहाय्य. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज व कर्जमाफी योजना द्याव्यात, त्यामुळे त्यांचा आर्थिक ताण कमी होईल. 2. पीक विमा व हमीभाव. पीक विमा योजना प्रभावीपणे राबवावी व योग्य हमीभाव द्यावा, यामुळे नुकसान भरून निघते. 3. तंत्रज्ञान व सिंचन सुविधा. आधुनिक शेती तंत्रज्ञान व पाणी व्यवस्थापन सुधारावे, त्यामुळे उत्पादन वाढते. 4. समुपदेशन. शेतकऱ्यांना मानसिक आधार व मार्गदर्शन देणे आवश्यक आहे, यामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते. शेतकऱ्यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक समस्या आहे. योग्य उपाययोजना व शासन समाजाच्या संयुक्त प्रयत्नामुळे ही समस्या कमी करता येईल.